खऱ्या अर्थानं गणेशवाडी उपसा योजना याचं श्रेय खरं ह्या तुमच्या लोकांना आहे. कारण तुम्ही एवढं स्वतःचं घरदार त्या ठिकाणी धरणामध्ये ठीक वाहून घेतलं आणि या ठिकाणी तुम्ही ह्या माळावरून राहून त्या ठिकाणी काय त्या धरण झालं तर पाणी आणलं असतं, पाण्याचा उपसर्ग नाही. तर हे जर कौतिक करावं तुमचं कमी आहे, तुम्ही या ठिकाणी त्याग केला, या ठिकाणी येऊन आज या ठिकाणी सुजलम सुफलम भाग झालाय. त्याबद्दल तुमचं आंबेडकरांचं मी स्वागत करतो. राहिला विषय भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी गेल्या वर्षी अनेक वर्ष काम करत असताना माझी उमेदवारी अतिशय 10 वाजेपर्यंत फायनल होती. तुम्ही सर्वांनी त्या व्हॉट्सअपद्वारे बघितली असेल. पण ऐन वेळी काय झालं असेल मला कुणाला दोष द्यायचा नाही. शेवट संघर्ष करायसाठी संघर्ष युद्धा कधी हरत नसतो का, त्याच्या पाठीमागे एवढी मोठी जनता असती. या जनतेच्या जीवावर मी आज या ठिकाणी लढतोय. आज ही लढाई माझी नसून तुमची आहे. ज्या वेळेला खऱ्या अर्थानं आंबेबाबा म्हणजे काम करणारा माणूस ज्याला जर अन्याय होत असेल तेव्हा तुमच्या माणसाने जर आता मतातून ताकद दिली, लोकशाहीची ताकद काय असती ही दाखवून द्यायची. आपल्याला कुठल्या आमदार छेडायचं नाही, कुठल्या खासदार छेडायचं नाही, कुठल्या मंत्र्याचं नाही. ही फक्त तुम्ही दिलेला उमेदवार आमचा काम करणारा उमेदवार डावालं का ह्यासाठी आम्ही केले. आज उद्याच्याला आपण कुठली सगळ्यात सांगतो, आपण निवडून आल्यानंतर पहिला मप्र भाजपचा ते घालणार आहे त्या ठिकाणी आणि ह्याने मुलात बोलावून जाणार. कारण आपल्याला काय तिकीट दिल्यामुळे पक्ष आपलं येत नाही. मी आज त्या ठिकाणी काही दिवसापूर्वी बोर्ड लावलेला की भारतीय जनता पार्टीचं काम करणारे मला भारतीय जनता पार्टी पक्षच वाढवायचे.